नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर गणपती आगमनासाठी मी काही 2 ड्रेस मागवले होते, तर त्याचा व्हिडिओ मी बनवते आज। तर गौरी तर गावाकडे असतात, गणपती मी दरवर्षीच बसवते आणि ह्या वर्षी तर नवीन घरातला गणपती आहे, त्यामुळं थोडी एक्साइटमेंट जास्त आहे माझी, कारण की मला अजून खूप छान छान डेकोरेशन करायचंय गणपतीचं, तयारी करायची डेकोरेशनची आणि दाखवेलच मी ब्लॉगमध्ये। आणि मला यावर्षी गणपती बाप्पाचं खूप छान आगमन करायचंय माझ्या घरामध्ये, कारण नवीन घरातलं गणपती बाप्पाचं पहिलंच हे आगमन असणार आहे। जुन्या घरामध्ये असताना 1 RK रूम होती आणि छोट्याशाच एका पाटावर गणपती मी बसवायचे या टेबलवर, आणि यंदा पण याच टेबलवर बसवणार आहे। पण मी तिथं डेकोरेशनला जास्त जागा नव्हती, कारण की खूप छोटी रूम होती। तुम्ही जर बघितलं असेल मागचे व्हिडिओ माझे, तर खूप छोटी रूम होती 1 RK। म्हणजे आता आम्ही 3 राहायचो घरामध्ये, 2 पाहुणे आले तरी म्हणजे अजून 2 जास्त वाढले, म्हणजे जर 5 जण जरी झाले ना तरी त्या घरामध्ये झोपायला पण जागा नव्हती राहत, इतकी छोटी खोली होती। आणि त्या खोलीतून ह्या खोलीपर्यंतचा प्रवास खूप सांगायला गेलं तर वाईट वाटेल, पण त्यामुळे नको, मला रडायचं नाहीये आज अजिबातच। तर 2 ड्रेस मी घेतलेले आहेत गणपती आगमनासाठी, स्वागतासाठी गणपतीच्या माझ्यासाठी, आणि अवनीला मागवलेत, पण ते आता माहिती नाही कधी येतील कधी नाही। मला असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम झाला इकडे, कारण कुठल्याच, फक्त मिशो सोडलं तर अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मेंत्रा वगैरे कुणाचेच येत नाहीये तिकडं, पार्सलच येत नाही, डायरेक्ट सांगते ह्या पिनकोड नंबरला अवेलेबलच नाहीये। आता असं का झालंय माहिती नाही, फेस्टिव्ह सीझनमुळे का काय, पण असं होत नाही। पण ह्यावेळेस काय झालंय काय सांगता नाही येते मला। चला, सो अवनीचे ड्रेस येतील तेव्हा येतील, पण माझे 2 ड्रेस आलेत, तर मी त्याचं एक मी ओपन केला, एक मी ओपन नाही केला, तर मी ते तुम्हाला दाखवते। आणि तुम्हाला हे जर ड्रेस आवडले तर मी खाली लिंक देते, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ड्रेसची ऑर्डर करू शकता। आणि चला बघूयात। तर पहिला ड्रेस असा हा लाल कलरचा मागवला होता मी गणेश आगमनासाठी, खूप सुंदर आहे हा ड्रेस। आणि मेन म्हणजे याचा जो कुर्ता आहे ना तो बांधणी पॅटर्न मध्ये आणि प्युअर कॉटन आहे, फक्त कुर्ता कॉटन आहे, त्याची सलवार नाहीये आणि ओढणी पण नाहीये कॉटन मध्ये। पण मी त्या दिवशी ओपन केला होता, त्यामुळं असा याचा ड्रेस आहे हा, पूर्ण बांधणी फॅब्रिक आहे, पण याला अस्तर नाही आतमधून, कारण कॉटनच्या कपड्याला अस्तर हवं आतमधून, मला असं वाटतं। आणि असं बाहीला असं इथं असं गोटपट्टी दिलेली आहे छान, पुढून हा असा छोटासा डिझाईन दिलेली आहे, हे बघा, आणि पूर्ण कॉटनचा कुर्ता आहे। तर याची पॅन्ट एकदम साधी सिंपल आहे, इलॅस्टिक आहे, नाडी नाहीये, इलॅस्टिक आहे। आणि ओढणी अशी त्यांनी वेगळी का दिली मला माहिती नाही। ओढणी अशी ना कसं सांगू तुम्हाला आता, अशी ही आहे, म्हणजे लाल बुंद आहे आणि पूर्ण ओढणीला कडने अशी गोटपट्टी दिलेली आहे त्यांनी। आता ह्या लेसला काय म्हणतात माहिती नाही मला, पण मी गोटपट्टी म्हणते। लांब आहे ओढणी, म्हणजे हात जेवढे मागे जातील तेवढी ओढणी अशी चमकती ओढणी। आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती नाही मला दिसते का नाही, पण ओढणीला चमक आहे थोडीशी, खूप सुंदर दिसेल हा ड्रेस गणपती आगमनासाठी। दोन्ही ड्रेस दाखवल्यानंतर मग मी तुम्हाला घालून दाखवते ड्रेस, ओके। तर हा काहीतरी 403 रुपयाचा आहे आणि हा 405 रुपयाचा आहे। हा फक्त टॉप आणि सलवार असा सेटच आहे, फक्त ओढणी नाही आहे याच्यामध्ये। चला बघूयात। अरे ओपन पण नाही होते, माझ्याकडे असा पर्पल कलरचा एक टॉप होता,
पण तो मी नाही घालत आता. छान आहे, फ्रेश कलर आहे आणि ड्रेसचा पण एकदम फ्रेश कलर आहे, रेड फ्रेश कलर एकदम. ह्याचं फॅब्रिक पण छान आहे. असं कॉलर आहे याला. ही पॅन्ट आहे त्याची. म्हणजे आता असं जशी फॅशन निघाली ना, कुर्ता आणि पायजमा सेम. याला इलॅस्टिक आहे. ओके. आणि हा कुर्त्याला अशी छान कॉलर आहे आणि खाली बटन्स आहेत. नाहीयेत बटन, नाही, फक्त बटन शो साठीच लावलेत त्यांनी. ठीक आहे. पूर्ण कुर्तावर असे बटन लावलेले आहेत. फॅब्रिक कॉटन आहे हे आणि मला कॉटनचेच कपडे आवडतात. मी आवनीला घेताना सुद्धा कॉटनचेच कपडे घेते. प्रिन्सेस कट आहे आणि हा कट आहे. चला मी तुम्हाला घालून दाखवते. हे बघा असं दिसतोय. हा छान दिसतोय आणि मला कम्फर्टेबल पण वाटतंय. आणि ओढणी नसली तरी पण कॉलर आहे, बंद गळा राहतो. सुंदर अशी पॅन्ट आहे खाली. बघू शकता, छान आहे. म्हणजे असं कम्फर्ट फील देते. पण मला असं वाटतं हे धुतल्यानंतर हे कापड आकसेल जरासं, त्यावेळेस अजून फिट होतोय का काय माहिती नाही. छान आहे. तुम्हाला हवा असेल तर मी याची लिंक देते खाली. छान आहे. असं अशी कॉलर आहे याला. छान आहे. त्याला दुसरा दाखवते. आता दुसरा हा दाखवते. सलवार आणि ओढणी प्लेन आहे आणि हे बांधणी टाईप आहे आणि हे खरंच कॉटन आहे, पूर्ण प्युअर कॉटन आहे. ह्याला मला असं वाटतं यांनी अस्तर द्यायला पाहिजे होतं आतमध्ये. पण छान आहे ड्रेस. तुम्हाला हवा असेल तर याची लिंक आणि याची लिंक मी देते खाली, तुम्ही जा आणि घ्या. बाकी तुम्हाला ड्रेस कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्या घरी गणपती बाप्पा गौऱ्यांचं जर आगमन होणार असेल तर खूप छान स्वागत करा त्यांचं. कारण की जसा पाहुणा येतो तसा गणपती आपल्याकडे 10 दिवस येतो. कोणी 11 दिवस बसवतो, कोणी 5 दिवस बसवतो, कोणी 7 दिवस बसवतो. मी गेल्या वर्षी 3च दिवस गणपती बसवला होता आणि विसर्जित केला होता. पण यावर्षी मी विचार करेल किती दिवस गणपती ठेवायचा, कारण की आपल्या फिजिकल थोड्याशा प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे आपल्याला हे ठरवावं लागतं. आणि इतकं छान वाटतंय मला गणपती येणार तर, कारण की मी खूप छान एक्साइटेड आणि सगळे आवरून ठेवलं. कारण की परत गणपतीच्या डेकोरेशनमध्ये आम्ही सगळे गुंतून जाऊ आणि मग ही घरातली कामं स्वच्छता राहून जाईल. आणि बाकी गॅलरीमध्ये पण थोडंसं काम काढलंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला मला विसरू नका. जर तुम्हाला हे ड्रेस घ्यायचे असतील आणि हा ड्रेस ना बहिणीसाठी, बायकोसाठी गिफ्ट द्यायला किंवा मैत्रिणीसाठी गिफ्ट द्यायला, जर तिचा बर्थडे वगैरे आला असेल तर तिला गिफ्ट द्यायला पण एकदम छान ऑप्शन आहे हा ड्रेस. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी असे गिफ्ट वगैरे द्यावेत. जर तुम्हाला परवडणाऱ्या रिझनेबल किमतीमध्ये तुम्हाला जर मिशो देत असेल तर तुम्ही असे महागाईचे ड्रेस देण्यापेक्षा सुंदर सुंदर ड्रेस मिशोवर अवेलेबल आहेत आणि तुम्ही ते मागून गिफ्ट करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला मला विसरू नका. आणि तुम्हाला अजून माझ्याकडून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते मला एकदा कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. 100% मी माझा प्रयत्न देईल त्या व्हिडिओसाठी. बाकी तुम्ही पूजेच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम देताय, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.